बादशाही आपली अद्यावत इथे उपस्थित आहे. अखंड भारतभर त्याचा जागर इथे चालू आहे. आपण सगळे उत्सवप्रिय आणि हिंदू संमेलन हे त्याचंच एक प्रतीक आहे. कारण प्रत्येकाला आपण हिंदू म्हणून राहण्यासाठी जगण्यासाठी उत्सवाचं निमित्त लागतं. त्यामुळे एवढ्या संख्येने तुम्ही एकत्र येता. पाडव्याला आपण बघितलं आता यावेळेला चैत्र पाडवा झाला, त्या पाडव्याला देखील आपण मोठ्या संख्येने जवळजवळ 350-400 लोक संध्याकाळच्या वेळेस, उन्हाच्या वेळी तर असतातच, पण 350, 400, 500हून अधिक मातृशक्ती, मुलं, वयोवृद्ध हे सगळे त्याच्यामध्ये सामील होते. आणि तो जागर चालू होता, तो हिंदुत्वाचा जागर होता. आपण जेव्हा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, मला नेहमी विचारलं जातं की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये हिंदू हा शब्द येतो का? अहो, हिंदू शब्द कुठे नाहीये. या ब्रह्मांडाची निर्मिती जेव्हा झाली, या पृथ्वी तलावरती जो व्यक्ती जन्माला आला तो पहिला हिंदूच होता. आणि नंतर काही प्रक्रिया करून त्याला वेगळ्या धर्मामध्ये परिवर्तन करण्यात आलं, तो हिंदू नव्हे. म्हणून या पृथ्वी तलावरती जो जन्माला आला तोच मुळात हिंदू आहे असं मला वाटतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये देखील आणि त्याच्या अगोदरच्या कित्येक वर्षाच्या कालखंडामध्ये या पृथ्वी तलावरती ह्या सगळा धर्म आणि धर्मप्रचार चालू होता. ह्याला संपुष्टात आणण्यासाठी अनेक आक्रमक आपल्या परीने प्रयत्न करत होते. या हिंदू संस्कृतीचं अधःपतन करण्यासाठी प्रयत्न करत होते. आजकाल जेनझीचं युग आहे आणि सगळ्यांना AI च्या माध्यमातून पाहायला बरं वाटतं. मी नेहमी मुलांना सांगतो, तुम्हाला काहीतरी बघायचं असेल तर तुम्ही पुस्तकं वाचा. पण आजकाल ती वाचली जातात काही नाही, मला माहिती नाही, खूप कमी वाचतात. म्हणजे रवींद्र सासंकर जे आहेत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज साधन समितीसाठी जेव्हा नियुक्त झालो तेव्हा आम्ही विचार करतो की प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ह्या मुलांपर्यंत, या पुढच्या पिढीपर्यंत काय द्यावं. खरंच आपल्याला काय मिळालंय का? बालपणापासून आपण जेव्हा अभ्यास बघतो किंवा पाठ्यपुस्तक बघतो तेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास कितीसा त्या पुस्तकांमध्ये मांडला गेलेला आहे. मी अगदी एका कोणाला मुलाला सांगितलं, तू परदेशात गेलास आणि त्या परदेशामध्ये जेव्हा तू जातोस त्या परदेशामध्ये तू काय सांगणार? तू रशियन रिव्हॉल्युशन सांगणार, जर्मन रिव्हॉल्युशन सांगणार? भारताचं, मराठ्यांचं आणि हिंदूंचं रिव्हॉल्युशन केव्हा सांगितलं जाणार? ह्याच्यासाठी आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी या संमेलनांसारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन देखील तितकंच गरजेचं आहे. समाजाचा सहभाग झाला पाहिजे. त्यामुळे सामाजिक समरसतेचं मूल्य देखील फार महत्त्वाचं आहे. चौथा जो भाग आहे तो पर्यावरण रक्षणाचा भाग आहे. आपण संपूर्ण देशभर बघतो, जगभर बघतो की विकासाच्या नावाखाली, जे पण आधुनिकतेच्या नावाखाली आपण पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे. आपल्या संस्कृतीने काय म्हटलं? महाभारतामध्ये एक श्लोक आहे की स्वर्ग नरक ही कल्पना मानता न मानता हा भाग वेगळा आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने जर एखादं झाड लावलं, एक वृक्ष लावला आणि त्या झाडावरती पाऊस पडला, जेवढे थेंब त्या झाडातनं खाली पडतील तेवढे यत्न केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. अशा प्रकारे पर्यावरणाचे रक्षण करणे आमची संस्कृती आहे. परंतु आज आपण बघतो की विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, वृक्षतोड होती आहे. त्यामुळे हवामानात बदल होत आहे, पाऊस पडत नाही आहे. ही जी सगळी वक्ते माननीय श्री रवींद्रजी सासंकर यांचे मनपूर्वक आभार. या प्रेरणादायी विचारांसह आजच्या या हिंदू संमेलनाचा